असा कसा मोबाईल फुटेल? घ्या, शिरा पण बनवत आहे. त्यासाठी पहिले वाटते भाजून घ्यायचा. बघा हसायला, याच्यात काय हसायचं? सर्वांनी बघितलं खाल्लेला बरं असेल, तरी पण आपण खायला आता करू. इकडं बघा टमाटे कापते, हिरव्या मिरच्या टाकून. शिरा आता भाजून झाला. एवढ्या जोरात भांडण वाजवली, काय भांडण करतो? बाप्पा शेजाऱ्याला पतला तोटायले, भाजी करायली, शिरा करायली, काय होऊन. टाका लागणार तर काय, असं बी टाका लागते. असंच टाका लागते, नदी टाका लागते. हे ऑटोमॅटिक भूत बघितलं असं कॅमेरामध्ये काही झालं, ऑटोमॅटिक पडला तो डबा कटोरी. पाणी टाकायचं शिऱ्याचे. मला नाही माहिती कसं काय किती ऍड करताना, हे सांगत कदाचित. किती ग्लास पाणी टाकायचं एवढ्या शिऱ्याला? अंदाज किती बी घ्या, म्हणजे ती सांगायचं तात्पर्य की जेवढा शिरा आहे त्याच्या हिशोबानं पाणी जेवढं पाहिजे टाकायचं. श्री साखर, साखर किती चम्मच? काय कटोरी, वाटी? एक वाटी साखर, वाटी अशी. ज्याला जास्त गोड खावडलं जास्त ऍड करू शकता, असं काही नाही. शेवटी आपल्याच हातात असते बनवणं, गोड करणं कमी. काय तसं रागावून बघणं, माहित आहे. तूप ऍड करत आहे, घी. आम्ही मराठीमुळे असल्यामुळे तूप सुद्धा वापरत असतो. टाक ना, टाकत असेल मला नाही माहित. शिर कसा बनवते तेच तर नाही बघितलं, आता शूट करायला डायरेक्ट पाहायला. दूध टाकणार आहे. काहीतरी वेगळं करून बघायची कशीच करायची शिरा. चांगला झाला तर हिचं नाव, नाही खराब झालं तरी हिचंच नाव. हा, 1 चम्मच टाक, जास्त नको टाकू शिरावर. काय सॉरी, ही तूप जास्त टाकलं की आवडत नाही ते मला. मिरची पुडी घ्या. कोणती पुडी? इलायची घ्या, त्या डब्यात आहे. डबल साखर जास्त टाकायची, जास्तच गोड व्हायचं बरं. जास्त गोड असले खावं नाही वाटत, मिडियमच पाहिजे.
विलायची ॲड करत आहे. विलायची पाहिजेतच म्हणा. विलायची जर मस्त सुगंध येईल. त्याच्यातच टाकाय ना, त्याच्यात कुठनं बारीक. खलबत्त्यातच कुटायचे की इकडं टाक. ठेस आहे ना. ठेस आहे का? मिलायची बसली. एकदम बेस्ट. मस्त आलं मात्र. तू पण हे विलायची मस्त टाकल्यामुळे. किचन म्हटलं की गळाटा आलाच. आता काय टाकत आहे याच्यात? रवा जे आपण भाजून घेतलेलं आहे ते. काय म्हणत आहे? त्याला बरोबर हे कर ना, मिक्स कर ना खालवर व्यवस्थित. फोड की गाठ आहे ती, फुटतात नाही. बेस्ट झाला एक नंबर. पाहिजे गरम. आरामशीर आरामशीर आरामशीर. हे पोंगे तळत आहे, पण हे पोंगे बाजरीचे आहे. तर मला वाटतं असेल ते आपले बेसनचे असतात. तेच नाही, हे बाजरी. बेसनाचे नसते भेटत ते. हा, कशाचे असतात म्हणजे? काही म्हणू नका, असणार काय कशाचे राहते मग? हे पण बाजरीचे आहे. इथं माहिती असं सगळ्याला माहिती असेल, पण क्वचित आपल्या इकडं खायला भेटते ना बाजरी. टेस्ट पण वेगळी आहे. देवाला ठेवायचं आपणच युट्यूबवर फोटो करून ठेवले. आम्ही तिकडून गेलो आपण, ते मेरा लागला होता तिथं. काही सांगायचं नसते. अरे तिथून आणलं बाबा म्हणायला बाजरीची. हे बाजरीची पापडी पण तिथूनच आणली आम्ही. हे गोल हे पण पोंगे तिथूनच आणली. बाजरीचीच आहे बरं. जे घरगुती असतात ते वेगळेवाले ते पोंगे नाही आहेत. आणि याची टेस्ट पण वेगळी आहे. मस्त आहे, काहीतरी वेगळी. खम्मम. दिसायला पण छान दिसायला आणि खायला पण लेटेस्ट. खरंच आपल्या पोंग्यापेक्षा तर बेस्ट आहे ना टेस्ट त्याची. नक्कीच ट्राय करा तुम्ही पण बाजरीची पोंगी. हे पापड पण काय असं खाऊन पाहिले का किती मस्त लागायला. हा बसून नाही तळून घे, तेवढेच राहिले 2-4 काय.
काम येते येतेच ते तळून टाक तळून टाक पूर्णच. आईचा डब्बा द्यायचा आहे हो काढावर बेसन मग आपली तर येते ना आता काढून थोडी द्यायला. मग काढायचं ते बेसन लक्षात राहत नाही. बर एकदा बघू शकता. तळल्यानंतर पाहिजे कसं कलर. बाजरीची टेस्ट पण वेगळीच. नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा घरी. किराणा दुकानामध्ये भेटून जाईल हे पण बाजरीचे पोंगे पण आणि पापडी पण. देवाला ठेवू आंघोळी नळ येतात. जाळ बंद केला होता ना. बरं ठीक आहे जाऊ दे होऊन जाते पूर्ण. ते पण भारी लागतात साधे कुरमुड केले त्याची वेगळीच टेस्ट. आता फक्त भाजी राहिली बनवायची. बरं मी काय म्हणते